खरं सांगते आज ना मला कोंबड्यांसोबत एवढं मजाक करणं आणि एवढं महागात पडले. मी असं का म्हणते त्याच्यासाठी ना तुम्हाला पहिल्यापासून व्हिडिओ पाहावे लागेल. मग दुपारचा वेळ होता, मस्त इथं हरभरा आणला होता काढून आणि ऊन पण भरपूरच झालं होतं. मला थोड्या वेळ ना कोंबड्यासोबत इथं मस्ती केली आणि मला त्यांना ना मस्त एक वेगळ्या ह्याच्याने हरभरा खाऊ घालावं. मग मी नाही तर मस्त असं तोंडामध्ये हरभरा धरला. त्यावेळेस तो कोंबडीने ना एकदम आज्यात काढला. पण दुसऱ्या वेळेस ना खरं सांगते दोन्ही पण कोंबड्या एक सोडून दोन्ही कोंबड्या आल्या आणि दोघींनी पण सोबतच झाप खाल्ली आणि ना एकीने तर माझा होटच पकडला होता. त्याच्यामुळे ना मी पटकन असा हरभरा खाली सोडून दिला आणि इथे पण आम्हाला ना हे कवळं दूध दिलं होतं. ज्यावेळेस आमच्या इकडे एखाद्या गाईला पिल्लू होतं ना त्यावेळेसच आम्हाला हे असं आमच्या इकडे ना हे दूध देतात. कुणी पण देतं शेजारचे लोक. मग दूध ना एवढं भारी म्हणजे खूपच जास्त होतं, तर त्याच्यासाठी ना आम्ही अर्ध्या दुधाच्या अशा वड्या वगैरे बनवल्या आणि खरं सांगते ह्या वड्या पण एवढ्या छान झाल्या होत्या. गुळ टाकून जर केल्या ना तर ह्या वड्या एकच नंबर लागतात. मग मस्त इथं दुधाची वडी खाल्ली आणि दुसरं जे काम होतं ते म्हणजे तुम्हाला ना थोडंफार भाजीपाला सुद्धा दाखवायचा होता. मग आता मला भाजीपाला दाखवायला जावं होतं. तेवढ्यात पहिला आमच्या बडीचे ना वेगळेच नखरे काहीतरी चालू होते. कारण बडीला ना मी ही जी पावडर लावली होती ते किड्यांची, कारण त्याच्या अंगावर खूप बारीक बारीक पिसं झालेले आहेत, तर त्याच्यासाठीच लावलं होतं आणि त्याला ना ते पावडर लावल्यानंतर ना खूपच मस्ती सुटली. मग इथे पहा मस्त छान आपलं एकच मक्याचं झाड होतं आणि त्याला ना एवढं भारी मोठं कणीस लागलं की काय सांगावं. आणि पुढे ना थोडाफार फुलगोबी पण आहे आपला आणि त्याला पण आता लवकरच फुलगोबी लागणार आहे आणि त्याच्यासोबतच थोडेफार टमाट्याची झाडं पण आहेत. चला मग असा काही माझा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. नवीन असाल ना तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला भेटूया अशा नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हे जे गवत दिसत आहे तर ह्याची पण लागवड करायची आहे.